चिकटला होता, थोडासा तात्पुरताच केलेला होता, तर त्याला आज आम्ही मजबूत करून घेतला आहे. झाड होतं, या झाडाला पानं फुटलेली आहेत, पण हरणं किंवा काय जनावर असतील ते तोंड घालतील म्हणून आपण त्याला संरक्षित करून घेतलेलं आहे. प्रत्येक झाड आपण संरक्षितकरण करत चाललोय, करतोय. त्याला पाणी वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी आपण सांभाळतोय. ओके, हे काय थोडं पुढं बेटा का वडाचं छोटं झाड आपण एक साधारण 10-15 दिवसापूर्वी लावलं होतं. त्याचा ट्री गार्ड थोडासा मजबूत नव्हता, तो आज बाइंडिंग वायर संपल्यामुळे आम्ही चिंध्यांमध्ये त्याची लाकडं बांधली होती. आज बाइंडिंग वायर उपलब्ध होती, आम्ही बाइंडिंग वायर पूर्ण बांधून त्याला मजबूत केलेलं आहे. आणि लाजाळूच्या बिया तावरे साहेबांनी आणल्या होत्या घरनं, त्या लावल्या होत्या, त्या आज उगवलेल्या दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी 2 ठिकाणी त्यांचे हे उगवलेले आहेत. म्हणजे तिथली माती पण धरली जाईल आणि चांगलं होईल. आता आम्ही खाली चाललोय. अर्जुनाच्या झाडाला आम्ही उंच झाड आहे, त्याला चिंदी टिकत नाही, तर आम्ही त्याला बांबूनी बांधून घेतोय, म्हणजे ते काम होऊन जाईल. आज आम्ही फक्त ट्री गार्ड सगळे मजबूत करून घेतले, जे आवश्यक होते तेवढे. बेलाची एक खुंटी टाकली होती, ती चांगली फुटलेली आहे, आणि आंब्याच्या झाडामध्येच लावली होती. जे टिकेल ते टिकेल, जे वाढेल ते वाढेल, अशा पद्धतीने आम्ही या झाडांना, दोन्ही झाडांना कंपाऊंड मजबूत करून घेतलेलं आहे. थोडंसं जे आधी आहेत ते कोणी जनावरांनी तोंड घाललं नाही, कारण झाड जवळ आहे ट्री गार्डचं, त्यामुळे तोंड घालल्या म्हणून आम्ही ते मजबूत करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही एक झाडाचं मजबूत करत चाललेलो आहोत. उद्देश फक्त एवढाच आहे की जनावरांचं, बकरी जरी असली, शेळी जरी असली तरी तोंड आत जाऊ नये, याच उद्देशाने आम्ही काम करत आहोत. ओके.